नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर काकडे इलेक्ट्रिकल ITI वाला तुमचं सर्वांचं या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. तर बघा, आपल्याला आज बघायचं आहे कन्सेप्ट ऑफ अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. बरोबर, म्हणजे AC आणि DC मधला डिफरन्स आणि त्याचा कन्सेप्ट. बरोबर, बघा आपण समजून घेऊ. चला आपण बघू व्हॉट इज अल्टरनेटिंग करंट. म्हणजेच AC म्हणजे काय असतो, अल्टरनेटिंग काय असतो. तर बघा, अल्टरनेटिंग करंट काय असतो, तर ज्या सिग्नलचा किंवा ज्या वेव्हफॉर्मची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजेच काय पोलॅरिटी एका टाईमनुसार बदलते. बरोबर, म्हणजे बघा तुम्ही या वेव्हफॉर्ममध्ये बघू शकता, या वेव्हफॉर्ममध्ये काय होतं, मॅग्निट्यूड म्हणजेच काय याची व्हॅल्यू. बरोबर, बघा ही तर व्हॅल्यू आणि इथं व्हॅल्यू बघा, इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह बघा. बरोबर, झिरो नंतर कुठे गेली, निगेटिव्हला गेली. म्हणजे ज्या वेव्हफॉर्मची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड डायरेक्शननुसार टाईमनुसार काय होते, बदलते. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट दिले. बघा, अल्टरनेटिंग करंट कॅन बी डिफाईन ॲज द करंट दॅट चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे ज्या वेव्हफॉर्मची मॅग्निट्यूड म्हणजेच काय व्हॅल्यू, मॅग्निट्यूडला आपण व्हॅल्यू म्हणतो म्हणजे किंमत, आणि पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे काय होतं, टाईमनुसार बदलतं. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. बरोबर आहे का. हे बघा, इथं आपण डायग्राम दाखवली. बघा, हे काय AC सोर्स लावला आहे, इकडं लाईट आहे. बरोबर, याच्यामधून जो सर्किटमधून जो करंट फ्लो होतो, बरोबर, तो काय असतो, अल्टरनेटिंग करंट असतो, म्हणजे टाईमनुसार बदलणारा असतो. बरोबर, आणि हे जसे बघा ACची वेव्हफॉर्म बघा ही, तशीच इकडं ही ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आहे. कोणती वेव्हफॉर्म आहे, ट्रायंग्युलर. आता आपण बघू अल्टरनेटिंग करंटचे ॲप्लिकेशन कुठे कुठे. बरोबर, तर बघा पहिलं ॲप्लिकेशन आहे आपलं रेसिडेन्शियल लाईटिंग म्हणजे घरगुती. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला इंडस्ट्रियल मोटर. बरोबर, जे इंडस्ट्री असतात ते जे मोटर वापरतो आपण, फॉर एक्झाम्पल इंडक्शन मोटर म्हणजे 3 फेज स्क्वेअर लिंकेज इंडक्शन मोटर असेल किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर असेल. बरोबर, किंवा आपल्या जे मिल असतात है ना, पिठाची चक्की, तिथंसुद्धा आपण कोणती मोटर वापरतो, इंडक्शन मोटर वापरतो. ती सुद्धा इंडस्ट्रियल पर्पज सारखंच झालं. बरोबर, तिथं पण AC सप्लाय असतो. त्याच्यानंतर HV 3 नंबरला HVAC सिस्टम म्हणजे हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट. बरोबर, जे आपण टावर बघतो मोठे मोठे, तिथून कोणती इलेक्ट्रिसिटी पास होते, AC. बरोबर, तेच तर हाय व्होल्टेज म्हणजे 132च्या अबो 132 kVच्या अबो जर व्होल्टेज असलं त्याला आपण काय म्हणतो, हाय व्होल्टेज. तर टावरमधून जे इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट सिस्टम असं म्हणतात. त्या ठिकाणीच ॲप्लिकेशन म्हणजे इथे AC पास होते तिथून. बरोबर, त्याच्यानंतर बघा 4 नंबरचं ॲप्लिकेशन काय आपलं, बघा हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. हाऊसहोल्ड म्हणजे आपण घरामध्ये जे सप्लाय वापरतो आपल्या होम अप्लायन्सेसमध्ये, ते कोणते सप्लाय असतो, तिथं AC. बरोबर, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी कोणती असते, कंपल्सरी AC. कधी सप्लाय DC डायरेक्ट तयार होत नसतो. विद्यार्थी मित्रांनो, सप्लाय हा ACच तयार होत असतो. बरोबर, सो तुम्हाला अल्टरनेटिंग करंट कळालं असं. अल्टरनेटिंग करंट काय असतो, ज्या सिग्नलचं बरोबर किंवा वेव्हफॉर्मचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही टाईमनुसार बदलत असते, त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. आणि त्याचे ॲप्लिकेशन काय बघितलं आपण, रेसिडेन्शियल लाईटनिंग, इंडस्ट्रियल मोटर, HVAC सिस्टम आणि हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. ओके, तर बघा आपण आता बघू डायरेक्ट करंटचं कन्सेप्ट बघू. बरोबर, व्हॉट इज DC. बरोबर, म्हणजे DC काय असतं. बरोबर, तर बघा आपण बघू डायरेक्ट करंट म्हणजे काय. तर बघा डायरेक्ट करंट म्हणजे काय, जो करंट फक्त आणि फक्त एका डायरेक्शनने फ्लो होतो. कोणत्या डायरेक्शनने फ्लो होतो, फक्त आणि फक्त एका डायरेक्शनने फ्लो होतो. बघा हा तुमचा टाईम आहे आणि तुमचे काय समजा असं कन्सिडर करा, व्होल्टेजची व्हॅल्यू आहे. बरोबर, हे इथं 0 आहे. जो करंट फक्त आणि फक्त एका डायरेक्शनने फ्लो होतो त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट करंट. याची डेफिनेशन कशी बनवू शकते, द सिग्नल और वेव्हफॉर्म है ना, इन विच द व्हॅल्यू डज नॉट मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज पोलॅरिटी कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे ज्या वेव्हफॉर्मची व्हॅल्यू म्हणजेच मॅग्निट्यूड आणि पोलॅरिटी हे कॉन्स्टंट असते, म्हणजे बदलत नाही. बघा बदलते का, बघा स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला, बदलते का टाईमनुसार, या टाईमनुसार नाही बदलते, म्हणजे कॉन्स्टंट आहे. त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणतो. काय म्हणतो, डायरेक्ट करंट. हे बघा या सर्किटमधून सुद्धा आपण याला काय बॅटरी कनेक्ट केली, सर्किटमधून फक्त एका डायरेक्शनने करंट फ्लो होते. बघा हा रेजिस्टन्स म्हणजे लोड असं कन्सिडर करा तुम्ही.
या सर्किटमधून फक्त आणि फक्त एका डायरेक्शनने करंट फ्लो होतो. आणि एका दाखवली तुम्हाला इथं वेव्हफॉर्म शो केली बघा. हा टाईम आहे, इथं व्होल्टेज आहे. बरोबर आहे का? हे दिले बघा. डायरेक्ट करंट म्हणजेच काय, एका दिशेने सातत्याने वाहणारा विद्युत प्रवाह. बरोबर. आणि ह्याचे एक्झाम्पल कुठे कुठे बघा. एक्झाम्पल आहे बॅटरीजमध्ये. बरोबर. फ्युएल सेल्समध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस फ्रॉम द केमिकल रिॲक्शन. नंतर सोलार सेल्समध्ये, सेल फोन्समध्ये. बरोबर. ऑलमोस्ट ऑल इलेक्ट्रॉनिक्स. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे ॲप्लिकेशन आहे सगळे कशावर चालतात, डीसीवर. बरोबर. म्हणजे आपल्या घरात जेवढे इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन असेल, बरोबर, तिथे सगळं डीसीच आपल्याला. बरोबर आहे का? असं. ओके. तर आपण काय बघितलं, डीसी. आता बघायचं आपल्याला इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी. म्हणजे आपण जे अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट बघितला, त्यांचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. बघा. डेफिनेशन सर्वात आधी पहिला पॉईंट कोणता आहे, डेफिनेशनचा. बरोबर. हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. बघा. डेफिनेशन, एसीचे डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, द डायरेक्शन ऑफ द करंट कीप्स रिव्हर्सिंग पिरियडिकली. म्हणजे ज्या करंटचे डायरेक्शन रिव्हर्स होत असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, द सिग्नल इन विच मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे ज्या सिग्नलचं म्हणजे ज्या वेव्हफॉर्मचं काय होतं, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड म्हणजे किंमत बदलते टाईमानुसार, वेळेनुसार, त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. हे डेफिनेशन. आणि डीसीचे काय, द सिग्नल इन विच कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे ज्या सिग्नलची मॅग्निट्यूड म्हणजेच किंमत आणि डायरेक्शन म्हणजेच पोलॅरिटी काय असते, दिशा कॉन्स्टंट असतं टाईमानुसार, त्याला आपण डीसी म्हणतो. नंतर बघा 2 नंबरला काय, लोड टाईप. लोड कोणता असतो, एसी लोडीचं. बघा. एसीमध्ये किती प्रकारचे लोड असतात, 3. एक असतो बघा रेजिस्टिव्ह लोड, एक असतो इंडक्टिव्ह लोड आणि एक असतो कॅपॅसिटिव्ह लोड. पण बघा डीसीमध्ये कंपल्सरी कोणता लोड असतो, तर रेजिस्टिव्ह लोड असतो. कोणता लोड असतो, रेजिस्टिव्ह. बरोबर आहे का? झाला आपला दुसरा पॉईंट. त्यानंतर बघा तिसरा पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी. तर बघा एसीमध्ये फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज टू 60 हर्ट्ज. म्हणजे आपल्या घरातले जे इक्विपमेंट आहे, जे डिझाईन केलेले असतात, ते 50 किंवा 60 हर्ट्जवर डिझाईन केलेले असतात. पण डीसीला फ्रिक्वेन्सी नसते. कारण की बघा डीसी कसा असतो, असा सायकल आहे का, डीसीला नाही, सायकलच नाही तर फ्रिक्वेन्सी 0. आणि एसीमध्ये कसं आहे, अशी वेव्हफॉर्म असल्यामुळं काय, याला 50 टू 60 हर्ट्ज काय असतं, याची फ्रिक्वेन्सी असते. बरोबर. तर आता बघा आपला 3 पॉईंट झाले. आता फोर्थ पॉईंट आपला पोलॅरिटी. बरोबर. एसीची पोलॅरिटी कशी असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बरोबर. ही. आणि बघा डीसीला इट डज नॉट हॅव पोलॅरिटी. याला पोलॅरिटी आहे का, म्हणजे बघा असं डायरेक्ट आहे, पोलॅरिटीच नाही, मग फक्त पॉझिटिव्हला आहे. बरोबर. एक तर पॉझिटिव्हला राहीन किंवा असं निगेटिव्हला पण असू शकतो. बरोबर आहे का, असं निगेटिव्हला. बरोबर. तर आपण काय बघितलं आता, पोलॅरिटी आहे की नाही. याच्यानंतर बघा अजून नेक्स्ट डिफरन्स बघायचा आपल्याला, डायरेक्शन ऑफ फ्लोईंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कोणत्या डायरेक्शनने फ्लो होता. बरोबर. तर बघा हा आपला 5th पॉईंट आहे. बरोबर. द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एसी इज बाय डायरेक्शनल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स दोन्ही डायरेक्शनने फ्लो होता. म्हणजे बघा ना तुम्ही, पॉझिटिव्हनी पण फ्लो होता, निगेटिव्ह पण फ्लो होता. पण बघा डीसीमध्ये तसं नाही. द फ्लोईंग इलेक्ट्रॉन्स इज युनिडायरेक्शनल. कसे, फक्त एका डायरेक्शन, एक तर पॉझिटिव्हला राहीन किंवा असं निगेटिव्हला पण राहू शकता. बरोबर. म्हणजे एका डायरेक्शननी. बरोबर आहे का. बघा याच्यानंतर आपला 6 नंबरचा पॉईंट बघा, अटेंट वेव्हफॉर्म. बरोबर. वेव्हफॉर्म कशी तयार होते, बघा अल्टरनेटर. एसी तयार कसा होतो, अल्टरनेटरकडून. डीसी तयार कसा होतो, डीसी जनरेटर, बॅटरी, सोलार सेल आणि अजून वेगळे डिव्हायसेस. बरोबर. डीसी कसा तयार होतो, डीसी जनरेटर, बरोबर, किंवा बॅटरी किंवा सोलार सेल. सोलारमधून जी इलेक्ट्रिसिटी तयार होते डायरेक्ट डीसी तयार होते. बरोबर. त्याच्यानंतर बघा 7 नंबरचा पॉईंट आपला पॉवर फॅक्टर. बरोबर. एसीमध्ये पॉवर फॅक्टर कसा असतो, बघा इथं एसी आहे बरं का आपलं, आणि इथं काय, डीसी. बरोबर. एसी डीसी. मी काय म्हणतो, पॉवर फॅक्टर किती असतो डीसीमध्ये, 0 पासून 1 पर्यंत. एसीचा पॉवर फॅक्टर आहे, डीसीमध्ये ऑलवेज 1. कारण की रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये काय असतं, पॉवर फॅक्टर 1 असतो कधी पण. बरोबर. त्याच्यानंतर बघा 8 नंबरचा पॉईंट आपला पॅसिव्ह पॅरामीटर. पॅसिव्ह पॅरामीटर कोणते असतात, इकडे असतो इम्पिडन्स, म्हणजे आपण जेड म्हणू शकतो. इकडे असतो फक्त रेजिस्टन्स डीसीमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर बघा 9 नंबरचा पॉईंट. 9 नंबरचा पॉईंट काय आपला, ट्रान्समिशन. आपण बघा एसीला ट्रान्समिट करू शकतो हाय व्होल्टेजमध्ये, पण लॉसेस कसे असतात, इकडे लॉसेस कसे असतात, जास्त असतात. बरोबर. लॉसेस इकडे जास्त असतात. पण बघा डीसीमध्ये लॉसेस कमी असतात. का बरं कमी असतं, कारण इकडे फक्त रेजिस्टन्स आहे. बरोबर. पण एसीमध्ये काय असतं, रेजिस्टन्स पण असतो
इंडक्टन्स पण असतो आणि कॅपॅसिटन्स पण असतो, म्हणजे इम्पिडन्स असतो, बरोबर. इम्पिडन्समुळे लॉस जास्त होता, म्हणून ट्रान्समिशन इफिशियन्सी जर विचार केला आपण तर कोणाची जास्त असते, DCची, बरोबर. ह्या DCची इफिशियन्सी जास्त असते आणि ह्या ACची, बरोबर, इफिशियन्सी कशी असते, कमी असते, म्हणजे कार्यक्षमता, बरोबर आहे का. तर आपण आता हे बघितलं, बरोबर. आता बघू आपण पर्पज, म्हणजे कुठं वापरतो आपण, बरोबर. AC कुठं वापरतो, DC कुठं वापरतो, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. यूज इन फॅक्टरीज, बघा हे टोटल 10 नंबरचं पॉईंट आहे. बघा AC कुठं वापरतो आपण, यूज इन फॅक्टरीज, बरोबर. त्याच्यानंतर इंडस्ट्री, त्याच्यानंतर हाऊसहोल्ड, म्हणजे घरगुती पर्पजमध्ये, बरोबर. व AC आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो, पण DC आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, कारण DCला काही लिमिटेशन आहे, कारण DC तयारच होत नाही डायरेक्ट. त्याच्यानंतर बघा DCचे ॲप्लिकेशन कुठे, यूज इन इलेक्ट्रो प्लेटिंग, बरोबर, इलेक्ट्रोलिसिस, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अँड मेनी मोर. मी तुम्हाला आधीच बोललो ना की काय होत असतं, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटमध्ये कंपल्सरी DC यूज होत असतो, म्हणून तुम्ही कुठं पण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटमध्ये अडॅप्टर वगैरे पाहिलं असेल, म्हणजे रेक्टिफायर पाहिलं असेल, बरोबर. तर आपण आज काय पाहिलं, AC आणि DCचा डिफरन्स पाहिला, आणि अगोदर काय पाहिलं, व्हॉट इज AC आणि व्हॉट इज DC, त्याचे वेव फॉर्म, डेफिनेशन, पर्पज आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन, बरोबर. तर असेच नवीन नवीन कन्सेप्टसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बरोबर. धन्यवाद.